नमस्कार, मी अभय पिंपळे गुरुजी. आज आपण संक्षिप्त स्वरूपात संध्या कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपनयन संस्कार झालेल्या भटूंनी रोज 3 वेळा संध्या करायला सांगितलेली आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. परंतु या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण 3 वेळा संध्या तर काय, 1 वेळा सुद्धा संध्या आपण करू शकत नाही. त्यामुळे संक्षिप्त स्वरूपात संध्या कशी करायची हे आज आपण शिकणार आहोत. संध्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती दिलेलं आहे. ते साहित्य घेऊन संध्याला सुरुवात करायची. डाव्या हातावरती थोडंसं पाणी घेऊन उजव्या हाताने ते पाणी आपल्या अंगावर प्रोक्षण करायचं आहे. तेव्हा जो मंत्र म्हणाल तो मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे. तो मंत्र सुद्धा आपण म्हणायचा आहे. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरष्टिः सर्वं शुचिः. त्यानंतर डाव्या हातावरती थोडंसं भस्म काढून घ्यायचं आहे. पाणी टाकून ते भस्म काढून घ्यायचं. व्यवस्थित भस्म काढल्यानंतर दोन्ही हाताच्या या खालील 3 बोटांना हे भस्म लावून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने हे भस्म अगोदर आपल्या कपाळाला लावायचं. ओम त्र्यायुखं जामदग्नेः कश्यपस्य त्र्यायुखं जद्देवे कुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखं. उजव्या आणि डाव्या हाताच्या 3 ठिकाणी ते भस्म लावायचं आहे. छातीला, पोटाला, पाठींना आणि दोन्हीकडे खांद्यांना अशा प्रकारे भस्म लावून घ्यायचं आहे. संध्या पात्रात हात धुवून घ्यायचा. हात धुतलेलं थोडंसं भस्माचं पाणी आपण प्राशन करायचं. भस्म लावल्यानंतर आता आपण आचमन करणार आहोत. विष्णूचे नाव घेऊन 3 वेळा आचमन करायचं. डाव्या हातानं पळीमध्ये पाणी घ्यायचं. ते पाणी उजव्या हातावर घेऊन 3 वेळा प्राशन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. 2 वेळा हातावरती पाणी टाकून हात धुवून घ्यायचा. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदोक्षिताय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातावर पाणी घ्यायचं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. आणि संध्यापात्रात सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हातावर पाणी घेऊन पाणी असं अंगाभोवती फिरवायचं आहे आणि प्राणायाम करायचं. प्राणायाम करत असताना पूरक, कुंभक आणि रेचक अशा क्रमाने प्राणायाम करायचा. पूरक म्हणजे काय, तर उजवी नाकपुडीनं उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नाकपुडी दाबून घ्यायची आहे. डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा. जेवढा श्वास आत घेता येईल तेवढा श्वास घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेतल्यानंतर डावी नाकपुडी अनामिकेने दाबून घ्यायची आहे. श्वास मध्ये रोखून धरायचा. जोपर्यंत श्वास रोखून धरलेला आहे तोपर्यंत गायत्री मंत्र म्हणायचा आहे. मंत्र झाल्यानंतर अंगठ्याकडील उजवी नाकपुडी
हळूहळू सोडून द्यायची, श्वास मोकळा करायचा आहे. याला म्हणतात प्राणायाम. पूरक, कुंभक आणि रेचक असा प्राणायाम 3 वेळा करायचा आहे. आपण अजून 2 वेळा करून घेऊ. त्यानंतर संधीचा मुख्य संकल्प करायचा आहे. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, आपलं नाव म्हणायचं. ममोपात्त दुरितक्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्यो आसने विनियोगः. आणि संध्याकाळला सोडून द्यायचा आहे. हा झाला गायत्रीचा संकल्प. त्यानंतर आता आपण सूर्याला अर्घ्य देणार आहोत. अर्घ्य देताना काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये पळीमध्ये पाणी घ्यायचं, डावा तिकडून स्पर्श करायचा. अर्घ्य आपण उभं राहून सुद्धा देऊ शकतो किंवा बसून सुद्धा देऊ शकतो. तर गायत्री मंत्र म्हणायचा. त्यानंतर म्हणायचं ब्रह्मस्वरूपिणे सविता सूर्यनारायण देवता इदम अर्घ्यम दत्तन्न मम. ते पाणी वंदन करून संध्यापात्रा सोडायचं आहे. अजून 2 वेळा आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे. ओम ब्रह्मस्वरूपिणे सविता सूर्यनारायण देवता इदम अर्घ्यम दत्तन्न मम. ओम ब्रह्मस्वरूपिणे सविता सूर्यनारायण देवता इदम अर्घ्यम दत्तन्न मम. 3 वेळा अर्घ्य देऊन झाल्यानंतर उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला आपल्या अंगावरती फिरवायचं आहे. ते फिरवत असताना आपण म्हणायचं आहे आसावादित्यो ब्रह्म, आसावादित्यो ब्रह्म. त्यानंतर सूर्योपस्थान करायचं आहे. दोन्ही हात असे सूर्याकडे करायचे आहे आणि मंत्र म्हणायचा. ओम तच्चक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरत पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शतघ्नं शृणुयाम शरदाः शतं प्रब्रवाम शरदाः शतमदीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतातो. आता झालं सूर्योपस्थान. त्यानंतर गायत्रीचं आता आपल्याला ध्यान आणि आवाहन करायचं आहे. हात जोडून गायत्रीचं ध्यान म्हणायचं. मुक्ता विद्रुमहे मनील धवल छाये मुखैस्त्रीक्षणै युक्ता बिंदु सरोज बद्ध मुकुटां तत्वार्थवर्णात्मिकां गायत्रीं वरदां भयांकुशकरां पात्रं कपालं शिरः शंखं चक्रमथारविन्दयुगलं हस्तैर्वहन्तीं भजे. गायत्री ध्यान झाल्यानंतर आपल्याकडे 108 मण्याची तुळशीची माळ असेल ती माळ घ्यायची आहे. गोमुखी असल्यास गोमुखीमध्ये आपण या ठिकाणी माळ टाकून जप करायचा आहे. जप करत असताना काय करायचंय, अनामिका मध्ये आणि अंगुष्ठामध्ये म्हणजे अंगठा आणि अनामिका यामध्ये माळ पकडायची आहे आणि मध्यमानं मणी मागे सरकवायचा आहे. गायत्री मंत्र झाल्यानंतर मणी मागे सरकवायचा आहे. पुन्हा मंत्र झाल्यानंतर मागे सरकवायचा आहे. असा 108 वेळा आपल्याला गायत्रीचा जप करायचा आहे. आपल्याकडे जर का उपस्थित गोमुखी उपलब्ध नसेल तर आपण ह्या
सोहळ्याच्या मध्ये आपल्याला माळ झाकून घ्यायची आहे आणि आपल्या हृदयाशी माळ धरून गायत्रीचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे, पाणी सोडायचं आहे. म्हणावं, अनेन यथाशक्ती गायत्री जपा हेन कर्मणा सविता सूर्यनारायण प्रियतान्नम. पाणी सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला गोत्रोच्चार करायचा आहे. दोन्ही हाताचे कान असे पकडायचे आहे. स्वतःचा गोत्रोच्चार करायचा. प्रवर माहीत असल्यास प्रवर सुद्धा म्हणायचे आहे. प्रवर माहीत नसल्यास नुसतं गोत्र म्हटलं तरी चालेल. ओम अत्री अर्चन शावास्य त्रिप्रवरानित कृष्णात्रय गोत्रोत्पन्नस्य अभय शर्मानु अहम सांख्यायन गोत्रधारिणी भो गायत्री त्वाम अभिवादयामी. गायत्रीला अभिवादन करायचं. त्यानंतर मातृ, पितृ आणि आचार्य या तिघांना अभिवादन करायचं. अभय शर्मानु अहम भो मातृं अभिवादयामी. अभय शर्मानु अहम भो पितृं अभिवादयामी. अभय शर्मानु अहम भो आचार्य त्वाम अभिवादयामी. अभिवादन झाल्यानंतर या ठिकाणी गायत्रीचं विसर्जन करायचं आहे. केलेली संध्या भगवंताला अर्पण करायची आहे. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रति गच्छति. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. 3 वेळा नमस्कार करायचा. विष्णूचं नाव घ्यायचं. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. विष्णू स्मरणात परिपूर्णंचास्तु. हातावर पाणी घेऊन पाणी जमिनीवर सोडायचं आहे. तेव्हा म्हणायचं तत्सद कृष्णार्पणमस्तु. जमिनीवर सोडलेलं पाणी मधल्या बोटाने कपाळाला आणि शिंदीला लावायचं आहे. अशा प्रकारे आपण संक्षिप्त प्रकारे संध्या कशी करायची हे आपण बघितलं आहे. श्रोतेहो, अशाच प्रकारे धार्मिक विधी शिकण्यासाठी, संस्कृत श्लोक, संस्कृत स्तोत्र हे शिकण्यासाठी, तसेच धार्मिक विधी पाहण्यासाठी आमच्या संस्कृत साधना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.